तसं बघायला गेलं तर माझ्या आयुष्याची जडणघडण हे विद्यापीठाचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ते कॉलेज जीवन हे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू आपल्याला फार कळत नाही, पण नंतर बाहेर गेलेलं आपल्याला कळते. जेव्हा आपण आपलं करिअर सोडून आलेलो असतो आणि जेव्हा पैसे घालत असतो ते पण आपण स्वतः कमवतो नसताना आपल्या आई वडिलांचे पैसे घालवत असतो. ते एकदम मेंटल हॅरेसमेंटचा टाइम असतो. त्यामुळे त्यांना साधारण तेव्हा 17-18 लाखाचं लोन नाकारलं होतं. पण आज ही अशी कॅपेबिलिटी आली की टोटल मी आता साधारण 5-5.5 कोटीचा प्रोजेक्ट करू शकतो. म्हणजे ही 10 वर्षातली ग्रोथ आहे. पण ग्रोथ असताना पण फायनान्शियल क्रायसिस येतात, मेंटल आपल्याला स्ट्रेस येतो की असं वाटतं की अरे नको जाऊ दे, आपण सोडून देऊ, नवीन काहीतरी करू. हे असे मल्टिपल हंड्रेड्स ऑफ टाइम असे थॉट्स येतात, अजूनही विचार येतात. ब्लिंकिट वरनं एखादी गोष्ट मागवली 10 मिनिटात घरी येते. त्या फेजला जेव्हा जॅकफ्रूट जाईल तर तशा प्रकारचं विजन आहे आणि त्या विजननं आम्ही काम करत आहोत. मी स्वतः आसाम, मेघालय, ओडिसा या 3 राज्यांच्या जॅकफ्रूट मिशनमध्ये पॉलिसी मेकिंग मध्ये आहे. पण हा जो उमेदीचा जो काळ आहे, मला तर वाटतं ॲग्री एंटरप्रेनर्सने 40वी पर्यंत मुला मुलीने त्यांनी झोपून याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. हे आमचे प्रवीण दादा नेहमी सांगतात, ऑस्ट्रेलियात येणारा अवघा मुलूक आपला. म्हणजे थोडक्यात की जगाचं मार्केट ओपन आहे. आपण बघायला गेलो तर आपलं एखादी गोष्ट US ला पण पाठवू शकतो, दिल्लीला पण पाठवू शकतो आणि आपल्या जवळच्या मार्केटमध्ये पण करू शकतो. तर तेवढं आपल्याकडे ओपन ऍक्सेस आहे आणि फायनान्शियली स्टेबल होणं हे आजचं प्राईम मोटिव्ह आहे. बाकी सगळ्या गोष्टी येत जात राहतील. त्याच्यावरती कामापुरती फक्त आपण विचार करणे आणि सोडून देणे, दुसऱ्या दिवशी परत आपल्या कामाला लागणे, हे मी तरुणांना हा संदेश देऊ इच्छितो. नमस्कार, इंडियन फार्मर ऑन्टरप्रिनर्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्याबरोबर फार्मर ऑन्टरप्रिनर मिथिलेश देसाई आहेत, ज्यांना ज्युनियर फणस किंग म्हणून ओळखलं जातं. पण ज्युनियर फणस किंग होण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. 2016 पासून त्यांनी शेतीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की स्वतः ते UPSCमध्ये UPSCचा अभ्यास करत होते. अजून 1 वर्षात त्यांना चांगली पोस्ट निघाली असती, गव्हर्नमेंटमध्ये जॉब निघाला असता. एक स्टेबल आयुष्य म्हणजे जे म्हणतो आपण गव्हर्नमेंट ज्याची इच्छा असते सगळ्यांना, ते त्यांना मिळालं असतं. पण तसं न करता ते शेतीमध्ये आले. शेतीमध्ये येऊन त्यांनी स्वतः समृद्ध झालेच, पण महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना समृद्ध त्यांनी केलेलं आहे. तर हा प्रवास कसा होता त्यांचा? अगदी सोपा प्रवास नव्हता. चॅलेंजेस भरपूर आले असतील. आता ज्या लोकेशनमध्ये आहे तिथं रेंजही नाही आहे. रेंज जो कोकणचा भाग येतो, जो आतमध्ये आहे, आपण एकदम लांजा तालुक्याच्या 5 किलोमीटर पुढे, BSNLची सुद्धा रेंज नाही. पण अशात सुद्धा ते काम करतात. 10 वर्षापासून काम करतात. ह्यासाठी पेशन्स खूप मोठ्या प्रमाणावर लागतात आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घ्यावेत की हे हा कसा प्रवास होता. 2016 पासून आपण आहात शेतीमध्ये. शेतीसाठी जे वातावरण आहे तेवढं हॅपनिंग नाही आहे, अजूनही नाही आहे. यामध्ये सर्व फॅक्टर्स, खूप मोठे फॅक्टर्स आहेत. तरी तुम्ही आहात 10 वर्षापासून काम करतात. कसा हा प्रवास होता, काय जाणवलं आपल्याला? नक्की. सुरुवात कशी झालेली? सर्वांना नमस्कार. जसं अनिकेत भाऊनी सांगितलं की गेले साधारण 10-11 वर्षापासून मी कंटिन्युअस शेतीमध्ये आहे हे सांगण्यापेक्षा आपण एक शेतकरी आहे याचा मला त्याचा समाधान आणि आनंदही वाटतो. आणि दुसरं मेन म्हणजे माझं स्वतःचं शिक्षण हे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालं. तसं बघायला गेलं तर माझ्या आयुष्याची जडणघडण हे विद्यापीठाचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ते कॉलेज जीवन हे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू आपल्याला फार कळत नाही, पण नंतर बाहेर गेलेलं आपल्याला कळते. आणि असं माझ्या आयुष्यात कृषी विद्यापीठाचं चांगलं योगदान आहे. म्हणजे ते जे वातावरण आहे, तिथली जी लोक आहेत, आज देखील मी कधी मंत्रालयात गेलो किंवा दिल्लीला गेलो, कुठल्या बँकेत जरी गेलो की आपल्या तहसील ऑफिसमध्ये जरी गेलो, तरी अगदी कृषी सहाय्यकापासून किंवा कृषी सेवकापासून, तलाट्यापासून अगदी कलेक्टर, अगदी सेक्रेटरीपर्यंत ॲग्रिकॉस्ट लोकांचं हे आहे. ते एक आम्हाला एक ॲडव्हान्टेज आहेच. पण हे शेतीमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर फणस हे जे क्रॉप होतं ज्याच्यामध्ये आम्ही काम करतो, माझ्या वडिलांनी त्याची सुरुवात केली, तर हे खूप स्ट्रगलिंग आणि खूप जास्ती म्हणजे ज्याच्यावर लाईमलाईट मधलं क्रॉप नव्हतं. म्हणजे आजकालच्या घडीला लाईमलाईट मधले क्रॉप्समध्ये काम करणं सोपं आहे किंवा ते गोष्ट स्केल अप करणं इझी आहे. जसं आपला आंबा आहे, काजू आहे, जसं डाळिंब होतं पूर्वी. सर्वात महत्वाची गोष्ट डिस्टर्ब करतोय मी तुम्हाला, पण आंबा इझिली आपण कस्टमर पर्यंत पोहोचू शकतो, कुरिअर करू शकतो. पण फणस तसं नाहीये. हँडलिंगला डिफिकल्ट आहे. किंवा फणसाचं आजही लोकांना फणस कापायचा कसा किंवा फणसाचे कच्चे खायचे किंवा पिकलाय कसा हे ओळखता येत नाही. तर तशा ह्या क्रॉपमध्ये आणि कोणीच कधी लागवड करत नव्हतं, त्याच्यामध्ये स्ट्रगल खूप आला. अगदी माझ्या वडिलांनी जेव्हा सुरुवात केली तर लोक अक्षरशः त्यांना वेड्यात काढायची की अरे काय वेडा माणूस आहे की फणसाची एवढी 400 झाडं लावली आहेत, एवढं फणस विकणार कुठे, काय कुठे. पण तिथनं जी सुरू झालेली जर्नी ती आज लोक म्हणजे काजू, आंबा आमचा जो भाग आहे याच्यापेक्षा फणसाच्या लागवडीकडे खूप वळलेली आहेत. फक्त कोकणात न राहता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये फणसाची लागवड होते, बाहेरच्या राज्यांमध्ये त्याची लागवड वाढली. हे एक आमचं एक सक्सेस वाटतं. पण ह्याच्यामध्ये स्ट्रगलिंग जर म्हणाल तर जेव्हा मी सगळं सोडून जेव्हा इथं पहिलं सेटल झालं तर तेव्हा अगदी म्हणजे कुटुंबातल्या आजूबाजूच्या नातेवाईकांपासून, मित्रपरिवारापासून बाकी सगळ्या लोकांचं हे म्हणणं होतं की अरे
चांगला ब्राईट मुलगा आहे, हम्म. बँकेची एक्झाम तरी दे, बँकेत हा. तरी नोकरी लागशील म्हणजे एक बाबा सिक्युअर लाईफ राहील. पण माझ्या कुटुंबाचा मला खूप साथ होता. माझ्या वडिलांनी मला ह्याच्यामध्ये खूप, म्हणजे ज्यांनी लागवड सुरू केली त्यांनीच मला खूप हे केलं की बाबा ह्याच्यामध्ये करिअर आपण करू शकतो. आणि सुरुवातीला बघाल तर ह्याच्यामध्ये काय पैसे येत नव्हते, म्हणजे जे पहिले 5-6 वर्ष होते हे नुसते पैसे घालायचे दिवस होते. अच्छा. आणि जेव्हा आपण आपलं करिअर सोडून आलेलो असतो आणि जेव्हा पैसे घालत असतो ते पण आपण स्वतः कमवतो नसताना आपल्या आई वडिलांचे पैसे घालवत असतो, हो, ते हो. एकदम मेंटल हॅरेसमेंटचा टाइम असतो. पण त्यात पण खूप साऱ्या गोष्टी चांगल्या घडत गेल्या, लोक येत गेली. थोडं UPSCचं नॉलेज असल्यामुळे मी त्याच्यावरती जॅकफ्रूटवर लिखाण करायला सुरुवात केली, आर्टिकल्स लिहायला सुरुवात केली, बरेच लोक व्हिजिट करायला यायला लागले. मग जेणेकरून लोकांनी ह्या झाडाला किंवा आम्हाला त्याच्यामध्ये किंवा चांगलं काम ह्याच्यात चांगलं दाद दिली, जेणेकरून ह्याच्यामध्ये आम्ही काम करू शकलो. आणि दुसरं मेन म्हणजे मी असंच नाही, सुरुवातीला तर अगदी माझी स्वतःची आमच्याकडे बांधकाम जे होतं ती चिऱ्याची बांधकाम होतात, माझी स्वतःची चिऱ्याची खाण पण होती साईड बिझनेस म्हणून. नंतर मी अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. स्टोन क्रशर टाकूया तर त्यासाठी मशीन विकत घेतले होते, तिथं थोडे पैसे व्हायला घालवले. तर असे खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या. पण अल्टिमेटली मला समजलं की आपण जो निर्णय घेतला की शेतीमध्ये काम करायचं, ऍग्रिकल्चरमध्ये बघाल तर पेशन्स फार महत्वाचे आहेत. आणि जॅकफ्रूट सारख्या युनिक क्रॉपमध्ये काम करणं डिफिकल्ट होतं. आता जेव्हा प्रोसेसिंग युनिट केलं, तर जेव्हा 2017 साली जेव्हा वडिलांनी माझ्या पहिलं 25 लाखाचं प्रोजेक्ट करायला लोनचं ऍप्लिकेशन केलं होतं, तेव्हा हा प्रोजेक्ट अनव्हायबल आहे किंवा बाबा ह्याची व्हायबिलिटी 0 आहे या प्रोजेक्टची. त्यामुळे त्यांना साधारण तेव्हा 17-18 लाखाचं लोन नाकारलं होतं. पण आज ही अशी कॅपेबिलिटी आली की टोटल मी आता साधारण 5-5.5 कोटीचा प्रोजेक्ट करू शकतोय. म्हणजे ही 10 वर्षातली ग्रोथ आहे. पण ग्रोथ असताना पण फायनान्शियल क्रायसिस येतात, मेंटल आपल्याला स्ट्रेस येतो की असं वाटतं की अरे नको जाऊ दे, आपण सोडून देऊ, नवीन काहीतरी करू. हे असे मल्टिपल हंड्रेड्स ऑफ टाइम असे थॉट्स येतात, अजूनही विचार येतात. कारण की कसं तुम्हाला सांगू, आता लागवड झाली, छोटं युनिट होतं, आता प्रोसेसिंग युनिट झालं, FPO झाली, आता इथून पुढे ते स्केल करायचंय. स्केल जर म्हणाल की एखाद्याला लागवड करणं किंवा पिकवणं हे इझी आहे, विकणं तेवढं त्यापेक्षा जास्त डिफिकल्ट आहे. मग त्यासाठी कॉर्पोरेट लाईफ मध्ये मला जावं लागलं आता. म्हणजे बाबा इन्व्हेस्टर समोर पिचिंग करणं किंवा नवीन बिझनेस लोकांसमोर त्याच्यासोबत जास्ती त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करणं. जसं बघाल, मी जरी ग्रामीण भागात नसलो, शिक्षण जरी मोठ्या शहरात झालं असलं तरी शहरीकरण एकदम व्हास्टली वाढलंय आणि तिथले मेंटल थॉट्स खूप व्हास्टली वाढलेत आणि ग्रामीण भागातले आपले थॉट्स पूर्ण वेगळे आहेत. तर ती लाईफ म्हणजे एखाद्या व्यावसायिकाला आणि ऍग्रीप्रेनरला थोडक्यात हे त्याला हे असतं की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काम करावं लागतं. त्याला इंजिनिअरिंगचं करावं लागतं, त्याला शेतीचं करावं लागतं, त्याला बाबा बिझनेस काय म्हणतात MBA माणसासारखं पण काम करावं लागतं, त्याला मार्केटिंगच्या माणसासारखं काम करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि ह्या फेजमध्ये स्ट्रगलिंग आजही मी मला समजतो स्ट्रगलिंग आहे. पण एक आनंद असा आहे की बरेचसे माझे जे सिनियर्स आहेत, ते जे अगदी IAS लेवल पर्यंत पण आहेत, त्यांचं म्हणणं खूप चांगलं मला नेहमी येतं की मिथिलेश, की तू चांगल्या फेजवर आहेस, एका क्रॉपला तुम्ही चांगला न्याय द्यायचा प्रयत्न केलात बापलेकाने आणि त्याच्यावरती भविष्यात चांगली ग्रोथ होईल. आणि हे हिस्टॉरिक आहे, जेणेकरून हे एक म्हणजे माझं म्हणणं आहे की हे म्हणजे काय म्हणतात वाहवा करायची गोष्ट नसून ह्याच्यामध्ये नवीन येणाऱ्या यंग मुलामुलींना संधी आहे आणि नवीन येणाऱ्या यंग मुलामुलींना ह्याच्यामध्ये जास्ती वळणं गरजेचं आहे. कारण की आपले आजी आजोबा एवढे वर्ष शेतीचा गाडा हाकत आलेत, आपले आई वडील करत आलेत, पण ते जर पुढे एखाद्या वेगळ्या लेवलला न्यायचं असेल, आणि मी तुम्हाला सांगतो पुढची, जसं मगाशी म्हणजे मी नेहमी सांगतो की 25 वर्ष पुढची हे ॲग्रिकल्चर पेक्षा ॲग्रिकल्चर पूरक व्यवसाय ह्याचा हा काळ राहणार आहे. कारण की इथनं जे ग्लोबलायझेशन एकदम फास्ट झालेलं आहे आणि टेक्नॉलॉजीचा एवढा भडीमार होतोय आपल्यावरती, तर ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरचे बाय प्रोडक्ट्स असतील, व्हॅल्यू एडिशन असतील, कुठल्याही तुम्ही ॲग्रिकल्चरच्या एका इकोसिस्टमच्या चेनमध्ये जर काम केलं आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही जर तुमचं नॉलेज वापरलात आणि जे शिक्षण घेतलंय तेच वापर, म्हणजे मी ॲग्रिकल्चरमध्ये होतो म्हणून शेती करू शकलो असं बिलकुल नाही. म्हणजे बरेचसे शेती करणारे काही MBA ग्रॅज्युएट्स आहेत, काही मेकॅनिकल इंजिनियर आहेत, काही कम्प्युटर इंजिनियर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी पाहतो. काही गोट फार्मिंग करणारे वेगळ्या चांगल्या लेवलला त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. ते शिक्षणाचा आणि शेतीचा तसा काही संबंध नाही. तुमचा अप्रोच टुवर्ड्स युअर लाईफ आणि अप्रोच टुवर्ड्स युअर ओन फार्म या अप्रोच टुवर्ड्स तुमचं स्वतःची शेती हे जे तुमचं ज्याच्यामध्ये जर फिक्स असेल आणि त्याला कॅल्क्युलेटिव्ह पद्धतीने जर केलं, आणि कधी कधी बऱ्याचशा मुलांचं असंही देखील मी बघितलं मुलींचं की इथं माझ्याकडे येतात, माझ्या वडिलांशी बोलतात, माझ्याशी बोलतात, त्यांची इच्छा असते पण आई वडील पण त्यांना येऊ देत नाहीत. त्यांनाही असं वाटतं की सिक्युअर लाईफ राहावं, मुंबई पुण्याला 10-15 हजाराची नोकरी का असेल पण ती करावी. तर तसं न करता आपल्या आई वडिलांना आपण ह्याच्यामधलं पोटेन्शियल पण समजून देणं गरजेचं आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आई वडिलांना देखील एक हे करू शकतो की 1-2 वर्ष 3 वर्ष आपल्या मुलींवर विश्वास टाकून बघायचा. आपण तुमची साथ आहे, आम्हाला तर तुम्ही कुठे सोडून जाणार नाही आहात, आई बाप आहे म्हटल्यावर तुम्ही आम्हाला साथ देणारच आहात. तर त्याचं जर सांगड चांगली बसली आणि 100-200-1000 जर चांगले ॲग्री व्यावसायिक कृषी व्यावसायिक जर बनले, तर नक्कीच आपण शेतीप्रधान देश हा शेतीप्रधान टिकवू शकतो आणि ॲग्रिकल्चरमध्ये चांगली स्कोप आहे. आणि माझं नेहमी म्हणणं असतं
की जास्तीत जास्त तरुणांनी शेतीमध्ये यावं. शेतीमध्ये संधी खूप आहेत. तुमच्या नॉलेजचा वापर तुम्ही जास्ती पद्धत करू शकता. आणि आपल्याकडे भारतामध्ये एकच गोष्ट चांगली आहे की अजून देखील स्वतःची शेती शिल्लक आहे. म्हणजे बाकीच्या देशांसारखं की अजून जरी मार्जिनल फार्मर जरी झाले तर इथून पुढं जुनी लोक एकत्र येऊन शेती करायला मागत नाहीत, पण नवीन मुलांमध्ये ते ट्रेंड आहे. कारण की परिस्थिती एवढी भयानक आहे. बरोबर. त्यामुळे 10 लोक, 10 मुलं, 10 मुली किंवा 100 लोक एकत्र येऊन जर तुम्ही चांगलं करू शकलात, योजनांचा फायदा घेऊ शकलात, त्याच्यामध्ये चांगला सक्सेस करतात. आणि जॅकफ्रूटमध्ये हे स्ट्रगल आहे, तसं प्रत्येक क्रॉपमध्ये हे स्ट्रगल आहे. आणि तुम्ही या गोष्टीमध्ये, आणि माझ्याकडून जे तुम्हाला मार्गदर्शन लागेल हे मी कायम करायची माझी इच्छा आहे. आणि माझं स्वप्न देखील तेच आहे की अजून असे शेकडो व्यवसाय घडावेत. आणि मी आजही समजतो की मी लर्निंग फेजमध्येच आहे. अजून आपल्याला खूप शिकायचं आहे. ते आताच फक्त क्रॉप लाईमलाईटला आलंय, पण इथून पुढे त्याचं कन्झ्युमर पर्यंत, जसं म्हणजे आपण ब्लिंकिटवरनं एखादी गोष्ट मागवली 10 मिनिटात घरी येते, त्या फेजला जेव्हा जॅकफ्रूट जाईल तर तशा प्रकारचं विजन आहे. आणि त्या विजननं आम्ही काम करत आहोत. ग्रेट. आता तरुणांनी फक्त फार्मर न बनता फार्मर ऑन्टरप्रिनर बनावं. 100%. आणि त्याची गरज आहे. फार्मर, एंटरप्रेनर आणि रिसर्चर पण, या तिन्ही गोष्टी, तिसरा शब्द पण गरजेचा आहे. कारण की त्या गोष्टीचा रिसर्च स्वतःच करावा लागतो. अगदी बरोबर. पण टेक्नॉलॉजीचा वापर, एआयचा वापर, नवीन गोष्टीचा आपल्याला रिसर्चसाठी इझी पडतो, तो आपण इम्प्लिमेंट मॅक्सिमम करणं गरजेचं आहे. आता शेती करत असताना सर्वात महत्वाचा आहे हवामान बदल. अगदी जो इथून पुढे मोठा फॅक्टर होऊ शकतो, जसं आपल्याला जाणवायला लागलाय 3-4 वर्षापासून. हो. तो आपल्या बाबतीत किती जाणवला यामध्ये, आणि त्याच्याच बरोबर गव्हर्नमेंट पॉलिसीज याच्यासाठी आपण काही प्रयत्न केले किंवा करताय? मी याच्यामध्ये सांगू इच्छितो की हवामान बदलाचा स्पेसिफिकली जॅकफ्रूट ह्या क्रॉपला तसा काही फरक नाही पडला. पण ओव्हरऑल जर आपण महाराष्ट्र आणि देशाचा विचार करायला गेलो तर हवामान बदल हा ह्युमन क्रिएटेड आहे, मला असं वाटतं. त्यामुळे त्याचे सर्कमस्टन्सेस हे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. पण ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी किंवा ज्या पद्धतीने सोलरचं इंटिग्रेशन शेतीमध्ये किंवा ज्या पद्धतीने एआयचा वापर शेतीमध्ये वाढत जाईल, तशा पद्धतीने आपण त्याच्यावर सोल्युशन देखील काढू शकतो. जरी उत्पादन कमी झालं, पण हाय ते उत्पादन प्रीमियम क्वालिटीचं कसं मेंटेन ठेवता येईल याच्यावर जर दिलं तर अल्टिमेटली ते एका ॲव्हरेज लेवलला येऊ शकतं असं मला वाटतं. आणि इथून पुढे आपण नुसतं म्हणतो की विकत ऑर्गॅनिक म्हणून आपण विकत घेतो, पण जॅकफ्रूट सारखं जसं क्रॉप आहे की असे जे नवीन जे क्रॉप येत आहेत हे 100% तुम्ही ऑर्गॅनिक ठेवा आणि ऑर्गॅनिकची मजबूत मार्केटिंग ब्रँडिंग करू शकता. जेणेकरून तुम्ही बघाल की भारतामध्ये, म्हणजे मला पूर्वी असं वाटायचं की आपण एक्सपोर्टवरच जावं तरच फणसाला लाईमलाईट येईल. पण मी असं नंतर स्वतः म्हणजे अवेअरनेस आला की भारतच एवढं मोठं मार्केट आहे की आपण तिथं पुरवू शकत नाही. आणि भारतामध्ये फायनान्शियल गॅप फार मोठा असल्यामुळे प्रीमियम देणारी लोक आहेत, फक्त आपण प्रीमियम प्रोड्यूस करणारी लोक बनायचं आहे. या गोष्टी आपण केल्या तर होऊ शकतं. दुसरं तुम्ही विचारात पॉलिसी मेकिंग बद्दल, तर जॅकफ्रूटमध्ये तर भयंकर सुरुवातीला इश्यू होते. म्हणजे फणसाचं झाडाची कॉस्ट MREGS मध्ये किंवा फळबाग योजनेत 35 रुपये होती, तर ती आता वाढत आता अगदी आता हेक्टरी 1,12,500 पर्यंत जायला लागली. तर तिथपासनं किंवा जॅकफ्रूटच्या प्रोसेसिंगला काय लागतं, जर आपण एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉस्ट नॉर्म्स बघितल्या प्रोसेसिंगच्या, काजूची लाईन सेटअप आहे, मँगोची लाईन सेटअप आहे, टोमॅटो प्रोसेसिंग सेटअप आहे, ग्रेप्ससाठी सेटअप आहे. जॅकफ्रूटसाठी कुठं नव्हती, पण आम्ही ते स्क्रॅचपासून डेव्हलप केली. आणि त्यासाठी मग आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये, तर मी स्वतः आसाम, मेघालय, ओडिसा या 3 राज्यांच्या जॅकफ्रूट मिशनमध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये आहे. आणि फणसाला जसं आता म्हणजे मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे देखील सांगू इच्छितो की महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं, तसं सेंट्रल गव्हर्नमेंटने मखनाला प्रमोट केलं, मिलेटला प्रमोट केलं. जसं मिलेट आहे त्याच्या प्रमाणात मखनापेक्षा तर 20 ते 25 पट जॅकफ्रूट न्यूट्रिशियस आहे, त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत आणि ते सुपर फूड आहे. तर तशा पद्धतीचं पॉलिसी मेकिंग सेंट्रल लेवलला पण त्याचं काय म्हणतात ते प्रमोशन होणं गरजेचं आहे. जॅकफ्रूटमध्ये रॉ मटेरियलची कमतरता नाही किंवा जॅकफ्रूट फार महाग येतो असं पण काही नाही. जॅकफ्रूटमध्ये फक्त लॅकिंग आहे ब्रँडिंग अँड मार्केटिंग. ते आम्ही आमच्या FPO लेवलला करत आहोत, पण पॉलिसी लेवलला ते फार होणं गरजेचं आहे. आणि एखादं वर्षच आपण जॅकफ्रूट इयर म्हणून साजरं करू शकलो तर जगाच्या आता G20 समिट झाला 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा जे व्हेजिटेरियन लोक होते त्यांना जॅकफ्रूटचे प्रीमियम डिशेस खायला होत्या. म्हणजे त्या लेवलला आहे जॅकफ्रूट. पण मग आपण तशा पद्धती जर एकत्रितपणे जर केलं तर ह्या फळाला आणि मुळात या जॅकफ्रूट आणि ह्या सगळ्या इकोसिस्टमला आपण चांगल्या पद्धतीने चांगलं तरुण त्याचे चांगले पैसे कमवू शकतो. इन जनरल कॉमन शेतीविषयी जर आपण बोललो तर अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत किंवा त्यांना यायचं आहे. अगदी बरोबर. पण बरेच तरुण शेतीकडे येत असताना शेती उतरल्यानंतर बरेच तो डायव्हर्ट पण होतो बऱ्याच वेळा. मग गावातलं राजकारण असेल किंवा बाकी गोष्टींकडे तो अट्रॅक्ट होतो. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी किंवा माझं जर सोशल प्रोफाईल जर तुम्ही आपण पाहिलात, मी तर ॲग्रिकल्चरच आहे किंवा व्यावसायिकच आहे किंवा जॅकफ्रूट एंटरप्रेनरच आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल की
माझे इथं अगदी कृषी मंत्री असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय ह्याच्या लोक पण असतील की त्यांच्याशी माझं नेहमी भेटणं बोलणं पण असतं, पण मी ते माझ्या व्यवसायात की ह्याच्यामध्ये कधी घुसू दिलं नाही. कारण की ह्या लोकांनाही तुम्हाला सपोर्ट करायचा आहे, पण तुम्ही जर मेन तुमचा कोर व्यवसाय सोडून जर त्यातच घुसत राहत असाल तर तुम्ही कधीच प्रगती करू शकत नाही. प्रत्येकाची गोष्ट आपापली सुरू असते. जगातलं कुठलंही म्हणजे राजकीय गोष्टी असतील किंवा बाकीच्या पण गोष्टी असतील त्या कधी बंद पडत नसतात, त्या सुरूच राहणार आहेत. बंद पडू शकेल तर ते आपलं घर बंद पडू शकतं. तर मला असं वाटतं की ते फार महत्वाचं आहे. त्या बाकीच्या गोष्टी घडत राहतील, त्या गोष्टी चांगल्या वाईट त्या आपल्या पदरात चांगल्या पद्धतीने कशा पाडून घेऊ शकतो आपण आणि त्याचा मॅक्सिमम फायदा स्वतःसाठी कसा करू शकतो हा प्रत्येकाने उद्देश ठेवणं गरजेचं आहे. हा तुम्ही एका प्लॅटफॉर्मला जर पोहोचलात, तुम्ही बाबा चांगला रेव्हेन्यू जनरेशन असेल, तुमचं सोशल स्टेटस चांगलं जर असेल तर तुम्ही त्यानंतर गोष्टी करू शकता. पण हा जो उमेदीचा जो काळ आहे, मला तर वाटतं ॲग्री एंटरप्रेनर्सने 40वी पर्यंत मुला मुलीने त्यांनी झोकून याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. 40वी पर्यंत जर झोकून तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला चांगलं त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. आणि 40 नंतर मग तुम्ही तुमच्या बाकीच्या गोष्टी 100% करा. प्रत्येकाला ते फ्रीडम आहे, पण आता तरी ह्या उमेदीच्या काळामध्ये या गोष्टी नाही करायला पाहिजे. त्याचबरोबर इंडिपेंडेंटली म्हणजे फायनान्शियली स्ट्रॉंग होणं किती महत्वाचं आहे सध्याच्या घडीला ग्रामीण भागातील तरुणांनी. आत्ताच्या घडीला सर्वात जर म्हणाल म्हणजे आमचे प्रवीण दादा नेहमी सांगतात ऑस्ट्रेलिया कॅनडा अवघा मुलूक आपला, म्हणजे थोडक्यात की जगाचं मार्केट ओपन आहे. आपण बघायला गेलो तर आपलं एखादी गोष्ट US ला पण पाठवू शकतो, दिल्लीला पण पाठवू शकतो आणि आपल्या जवळच्या मार्केटमध्ये पण करू शकतो. तर तेवढं आपल्याकडे ओपन ऍक्सेस आहे. आर्थिक स्थिरस्थावर होणं हे फार महत्वाचं आहे. कारण की तुम्हाला सांगतो आम्ही फक्त फणस विकून सुखी राहू शकलो असतो. फणस विकून पण एवढी झाड आहेत तर पैसे कमवू शकलो असतो. पण पैसे कमवणं हा उद्देश नाही, पण त्या गोष्टीमध्ये तुमचं आत्ताच्या घडीला म्हणजे अनफॉर्च्युनेटली असं नसायला पाहिजे, पण भारतात ही गोष्ट अशी आहे की ज्याच्याकडे जास्ती पैसा त्याला जास्ती प्रतिष्ठा हा मोठा प्रॉब्लेम आहे. पण जसं आहे की म्हणजे आपण म्हणतो की जसं हे सांगतात की बाबा डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी हे फार महत्वाचे आहेत. त्याशिवाय आपण ह्या जगामध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही. आणि इथून पुढे जगामध्ये पैसे कमवणं हे फार महत्वाचं आहे आणि पैसे कमवणं हे गरजेची पण गोष्ट आहे आणि एक तुमच्या सोशल स्टेटससाठी पण फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर शेतीसारख्या जर क्लीन सोर्स मधनं ते कमवू शकत असाल तर उद्या तुमच्यावर कोण बोट पण उभारू शकत नाही. याचं कारणच हे आहे. आणि फायनान्शियली स्टेबल होणं हे आजचं प्राईम मोटिव्ह आहे. बाकी सगळ्या गोष्टी येत जात राहतील, त्याच्यावरती कामापुरती फक्त आपण विचार करणे आणि सोडून देणे, दुसऱ्या दिवशी परत आपल्या कामाला लागणे, हे मी तरुणांना हा संदेश देऊ इच्छितो. बरोबर. आज अनेक तरुण पुणे मुंबईमध्ये जॉब करतात किंवा ज्यांना जॉब सोडून गावाकडे यायचंय, पहिला जो फेज असतो 2-3 वर्षाचा तो खूप कठीण असतो. जर आल्यानंतरचा जर कुणाला असे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुमच्याशी बोलू शकतात, 100% बोलू शकतात. आणि मला ही जर्नी फेज माहित आहे तुम्हाला, मला ही जर्नी शेअर करायला देखील आवडेल. आणि जास्तीत जास्त मुलं जेवढी याच्यामध्ये येतील शेतीमध्ये त्याचा मला आनंद आहे. आणि कायम स्वरूपी म्हणजे एनी टाइम शक्यतो फक्त तुम्हाला माहिती आहे रेंजचा इश्यू असतो, बरोबर, तुम्ही मला व्हॉट्सअप वगैरे केला तरी चालू शकतं. आपण एक टाइम ठरवून आपण बोलून संवाद साधू शकतो. कारण अशा फेज मध्ये गरज असते आपल्यासारख्या व्यक्तींची किंवा आपला प्रवास शेअर करण्यासाठी. नक्कीच. तर नक्कीच आपल्याकडून जे महाराष्ट्रातील तरुण आहेत ज्यांना शेतीमध्ये यायचंय ते नक्कीच आपल्याला ते फॉलो करत असतीलच किंवा आपला प्रवास जाणून घेण्यासाठी इच्छुक असतील, तर नक्कीच सरांचं जे इथं काम आहे ते तुम्ही नक्कीच एकदा पाहण्यासाठी या. सरांना तुम्ही भेटा. जरी तुम्हाला शक्य नसेल तरी तुम्ही फोनवर संपर्क करू शकता, सर तुमच्या अवेलेबल असतील. थँक्यू सो मच.